नमस्कार, ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मिक्सरचा वापर करून अगदी झटपट, खुसखुशीत, दाणेदार, कमी तुपातले, न रेलणारे, न टाळ्याला चिकटणारे, अक्षरशः जिभेवर विरघळणारे बेसनाचे लाडू बनवणार आहोत. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ हलकीशी भाजून दळून आणलेली आहे. पण दळताना ते जाडसर दळून आणलेलं आहे, एकदम बारीक दळलेलं नाही आहे. तर हे पहा, असं रवाळ टेक्स्चरमध्ये हे दळून आणलेलं आहे. त्याचप्रमाणे साखर इथे 750 ग्रॅम म्हणजेच घरातील जी वाटी असते त्या 6 वाट्या साखर इथे घेतलेली आहे व यामध्ये मी 5 ते 6 वेलदोडे सोलून घातलेले आहेत व इथे 1.5 पावशर वनस्पती तूप घेतलेलं आहे. आपण इथे नेहमीचं तूपसुद्धा वापरू शकतो. तर हे 1.5 पावशर म्हणजेच 3 वाटी वनस्पती तूप आहे. तुपाचा वापर आपण इथे कमी केलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. कढई थोडी मोठीच घ्यायची, म्हणजे जाड भांडं कोणतंही घ्यायचं आणि त्यानंतर ते भांडं तापलं की त्यामध्ये वनस्पती तूप घालायचं. तर वनस्पती तूप म्हणजेच डालडा. तर डालडा मी इथे वितळून घेतलेला आहे आणि वितळलेला डालडा हा 3 वाटी आहे. तर डालडा किंवा तूप चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये पीठ ओतायचं, कारण यामुळे आपले लाडू अगदी 100% खुसखुशीत होतातच. जर आपण पिठामध्ये थंड वितळलेला डालडा किंवा तूप ओतलं तर त्याची टेस्ट चांगली येईल, पण त्याला खुसखुशीतपणा येत नाही. त्यामुळे शक्यतो गरम झालेल्या डालड्यामध्ये किंवा तुपामध्येच पीठ ओतायचं. आता हे वनस्पती तूप चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये आपण पीठ ओतूया. तर भांडं शक्यतो मोठंच घ्यायचं, म्हणजे यामध्ये पीठ भाजायला अगदी आपल्याला सोपं जातं. पीठ ओतल्यानंतर एका चमच्याने याला असं सतत हलवत राहायचं. त्यामुळे काय होतं, एकतर गाठी जास्त होत नाहीत व पीठ अगदी सगळीकडून एकसारखं भाजलं जातं. तर गॅसची फ्लेम इथे आपल्याला बारीकच ठेवायची आहे आणि अगदी मंद जाळावरती हे पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपलं लाडू एकदम खमंग होतात. तर आता जसं जसं हा डालडा या पिठामध्ये मिक्स होईल तसं काय होतं, थोड्याशा गुठळ्या व्हायला चालू होतात. पण हे एकसारखं असं हलवत राहायचं. जसा हा डालडा पुन्हा गरम होईल तसं या गुठळ्यासुद्धा हळूहळू विरघळायला सुरुवात होतात. त्यामुळं पिठाला अगदी एकसारखं हलवत भाजत राहायचं आहे. तर आता डालडा पिठामध्ये मिक्स होईल तसं काय होतं, हे हलवायला थोडंसं जड जातं आणि आपल्या हातावरती ताण येतो. यासाठी काय करायचं, एक तर डाळच चांगली भाजून दळून आणायची किंवा तुम्ही जर विकतचं पीठ वापरत असाल तर आधी ते पीठ कोरडं भाजून घ्यायचं, कारण कोरडं पीठ भाजताना हातावरती जास्त ताण पडत नाही आणि त्यानंतर मग ते तुपामध्ये भाजायचं. त्यामुळे काय होतं, आधीच पीठ भाजलं असल्यामुळे तुपामध्ये भाजताना त्याला जास्त वेळ लागत नाही व हातावरती ताण पडत नाही. आता ही डाळ मी दळायच्या आधीच भाजली होती, त्यामुळे आता इथे मलासुद्धा भाजायला जास्त वेळ लागणार नाही. 1 किलो डाळीचं पीठ भाजायला जवळजवळ पाऊण तासही लागू शकतो, पण इथे मात्र माझं 15 ते 20 मिनिटातच झालेलं आहे. तर आता हे पहा, पूर्ण गाठी विरघळलेल्या आहेत. आपण एक्स्ट्रा काही केलेलं नाही आहे. फक्त हे पीठ असंच सतत हलवत भाजत राहायचं आहे. गाठीसुद्धा आपोआप ह्याच्यामध्ये मोडल्या जातात, कारण जसं जसं तूप गरम होतं तसं या गाठी सर्व यामध्ये वितळायला चालू होतात. आता इथे पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय. पीठ पहिल्यापेक्षा पातळ झालेलं आहे आणि हातावरचा ताणसुद्धा कमी झालेला आहे. पण काय आहे की अजून पिठाचा कलर तितका बदललेला नाही, म्हणजे पीठ अजून चांगलं तितकं भाजलं गेलेलं नाही आहे. तर सतत अजून हलवत याला 5 मिनटं मी अजून भाजून घेते. तर आता आपण इथे बघू शकतोय पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि पीठ आपलं अजून पातळ झालेलं आहे. जर आणलेलं पीठ जाडसर नसेल पण आपल्याला लाडू मात्र अगदी दाणेदार रवाळच खायचे असतील तर काय करायचं, या कन्सिस्टन्सीला आल्यावर म्हणजे पीठ असं पातळ झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं किंवा थोडंसं दूध टाकायचं. पण अगदी थोडंसं टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. तर ते काय होईल, एकदम त्याचा फसफस असा फेस झाल्यासारखं होईल. पण आपल्याला मात्र हे सतत हलवत राहायचं आहे. त्यानंतर ते थोडंसं शांत होईल आणि आपलं पीठ एकदम रवाळ दिसायला लागेल. तर इथे आपल्याला गरज नाही आहे, आपण हे थोडंसं जाडसर दळून आणल्यामुळे हे रवाळच दिसत आहे. तर आता बघू शकताय पीठ आपलं एकदम पातळ झालेलं आहे व गॅस बंद केल्यानंतर सुद्धा लगेच पीठ हलवायचं थांबायचं नाही, कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. हे खाली करपण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं
अगदी थोडंसं कोमट झाल्यानंतरच हे पीठ हलवायचं बंद करायचं. तर बघू शकता इथे हे एकदम पातळ पीठ झालेलं आहे. आता मी हे एका परातीमध्ये काढते. तर हे पहा इथे मी हे पीठ असं काढून घेतलेलं आहे आणि काय करायचं, परातीमध्ये का ओतलेलं आहे म्हणजे असं पसरट घ्यायचं. हे पीठ थंड व्हायला लवकर मदत होते. जर खूपच घाई असेल तर फॅनच्या वाऱ्याखाली सुद्धा हे पीठ ठेवलं तरीही चालेल. तर आता इथे तासाभरातच हे पीठ चांगलं थंड झालेलं आहे. हे पहा हे एकदम असं घट्ट होतं म्हणजे चांगलं थंड झालेलं आहे. आता एका चमच्याने हे पीठ असं काढून घ्यायचं व चमच्याने सुद्धा हे पीठ अगदी सहज निघतं. त्याला काही जास्त जोर वगैरे द्यावा लागत नाही. तर हे पहा इथे आता सर्व पीठ काढून झालेले आहे. आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तर ही साखर मी मगाशी मिक्सरवरती वाटलेली आहे. तसेच यामध्ये वेलचीसुद्धा होती. तर साखरेचं प्रमाण मी इथे थोडंसं जास्तच घेतलेलं आहे कारण गोड लागतं म्हणून. तर तुम्हाला जर कमी गोड हवे असतील तर साखरेचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल. तर आता काय करायचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही साखर एकजीव होण्यासाठी आपल्याला हाताने खूप यामध्ये मिक्स करत बसावं लागतं. तर इथे मी आता अजिबात असं करणार नाही आहे कारण ही साखर पुन्हा या पिठामध्ये एकजीव करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो आणि आपले लाडू आपल्याला झटपट बनवायचे आहे. त्यासाठी मी इथे एक मिक्सरची ट्रिक वापरणार आहे, जी यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल व कोणी सांगितलीही नसेल. तर हे पहा इथे मी साखर फक्त मिसळून घेतली आहे, ती एकजीव केलेली नाही आहे. आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ थोडंसं घालायचं आहे. तर यामध्ये मी आधी साखर वाटलेली होती त्यामुळे ते पांढरट दिसत आहे. तर हे पहा असं चमच्याने आपण थोडं यामध्ये पीठ घालायचं आणि काय करायचं, एकसारखं याला मशीनला फिरवत बसायचं नाही. एक 2-3 सेकंद फिरवायचं, थांबायचं, 2-3 सेकंद फिरवायचं, थांबायचं. असं करत करत आपल्याला हे थोडंसं साखर मिक्स करून घ्यायची. अगदी पटकन साखर मिक्स होते. सर्व गाठी अगदी सहज मोडल्या जातात आणि हे आपलं पीठसुद्धा छान असं रवाळ होतं. तुम्ही जरी पाण्याचा शिंतोडा नाही टाकला तरी यामुळे पीठ हे रवाळच होतं. तर हे पहा मी आता असं हळूहळू काही सेकंदातच याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पहा साखर किती एकजीव झालेली आहे आणि पीठसुद्धा आपलं अगदी रवाळ दाणेदार झालेलं आहे. तर बघू शकता अगदी छान झालेलं आहे. तर हे पीठ आता एका भांड्यात काढते व यामध्ये आता दुसरं पीठ घालते. तर अगदी पटापट ही प्रोसेस होते, जराही वेळ लागत नाही. अगदी झटपट ही साखर या पिठामध्ये मिक्स होते व शिवाय आपलं पीठसुद्धा अगदी छान दाणेदार रवाळ बनतं. तर हे पहा अगदी झटपट होतं आणि जास्त वेळ फिरवायचं नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगते, नाहीतर काय होतं त्यामध्ये सुद्धा उष्णता असते आणि यामुळे मग साखर लगेचच मेल्ट होते व आपले लाडू खुसखुशीत नाही तर कडक बनतील. त्यामुळे काही सेकंदच थांबून हे फिरवून घ्यायचं आहे आणि ते बघू शकताय अगदी काही मिनिटांमध्येच मी हे पीठ असं फिरवून घेतलेलं आहे आणि सर्व पीठ इथे आता म्हणजे 1 किलो हे पीठ आता असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे लाडू बांधूयात. तर इथे तुम्हाला पीठ जरी कोरडं दिसत असेल तरी याचे लाडू मात्र पटापट बनतात. तर हे पहा कसं होतं, पीठ ओलसर असलं की लाडू बांधला जातो पण परत हाताच्या उष्णतेने हे पीठ अजून पातळ होतं आणि आपले लाडू मग बसतात. पण इथे मात्र आपला लाडू अगदी जसा आकार दिलेला आहे तसाच राहतो. जराही तो हलत नाही म्हणजे जराही तो बसत नाही. इतकं व्यवस्थित हे लाडू बनतात. तर हे पहा आपला हा लाडू बांधून झालासुद्धा आहे व लाडू बांधून झाल्यानंतर काय करायचं, दोन्ही हातामध्ये असा लाडू घेऊन गोल गोल फिरवायचा. म्हणजे काय होतं यावरती अशी छान चकाकी येते. पीठ जर कोमट असताना त्यामध्ये साखर घातली तर काय होतं, साखर मेल्ट तर होईलच, ते पटकन एकजीव होईल, पण काय होतं किंचित पातळ पीठ होतं आणि पुन्हा लाडू बांधताना हाताच्या उष्णतेमुळे ते अजून पातळ होतं. त्यामुळे आपले लाडू हे बसतात. त्यामुळे शक्यतो कोरड्या पिठामध्येच साखर घालायची म्हणजे थंड झालेल्या. तर हा लाडू इथे बघू शकताय अगदी मस्त गोल गरगरीत झालेला आहे आणि जराही तो बसलेला नाही आहे. जसा आपण आकार दिलेला आहे अगदी तसाच हा लाडू आहे. तर झालेला आहे ना मस्त, अगदी छान हा लाडू तयार झालेला आहे. तर हे पहा अजून एक लाडू तयार झालेला आहे. आता यावरती जर तुम्हाला काही सजावट वगैरे करायची असेल म्हणजे काजू, मनुका काय घालायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी हे धागे वापरलेले आहेत पण हे
केशर म्हणजे फुलांचे धागे नाही आहेत, तर हे मी घरी बनवलेलं केशर आहे. हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन. तर हे पहा किती छान दिसतं ना हा सजवलेला लाडू. प्रत्येकालाच केशर मिळतं असं नसतं, पण घरी बनवलेल्या केशराने जर आपण हा लाडू सजवला म्हणजे प्रत्येकालाच वाटतं आपली मिठाई म्हणजे दिवाळीचा फराळ हा सजवलेला असावा. तर हा छोटासा प्रयोग केलेला आहे की घरी केशर बनवलेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बनवा, नाहीतर तुम्ही फुलांचेच केशर वापरा. तर हे पहा अगदी छान हे इथे बसलेलं आहे आणि लाडूसुद्धा खूप सुंदर दिसत आहे. तर हे पहा आहे ना अगदी परफेक्ट लाडू. तर आता मी असेच सर्व लाडू बनवून घेते. तर हे पहा इथे सर्व लाडू माझे बनवून तयार झालेला आहे. एक मुठीचं पीठ घेऊन एकसारखे असे आकार येतात, तर हे लाडू असे बनवून घ्यायचे. तर प्रत्येक लाडूला मी असे हे जे घरी बनवलेलं केशर आहे ते लावलेलं आहे आणि सुंदर दिसतात अगदी. तर एका ताटामध्ये आपण हे भरूया. तर हे पहा किती छान दिसतात आणि एक लाडू मी यातला तुम्हाला आता मोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल खरंच किती खुसखुशीत आणि रवाळ आहे ते. तर हे पहा अगदी सहज मोडला जातो आणि आतून बघा किती मस्त रवाळ असा लाडू आहे आणि एकदम खुसखुशीत आहे. मोडताना सुद्धा त्याचा आकार अजिबात बदललेला नाही आहे. शिवाय तोंडात टाकताच विरघळणारा असा हा लाडू तयार झालेला आहे. तुम्हाला या लाडूला वरती तेल तूप काहीही सुटलेलं दिसणार नाही. अगदी छान असे लाडू खुसखुशीत जिभेवर विरघळणारे तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन प्रेस करा.